हा GR आम्ही टिकवणार, त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करणार आणि न्याय मिळवून देणार, यासाठी तुम्ही कटिबद्ध आहात का? आणि एका बाजूला मुख्यमंत्र्यांचं एक वक्तव्य होतं की आम्ही दिलेलं आरक्षण हे OBC मधून नाही, आपण दिलेलं आरक्षण हे टिकणार आहे. मग आरक्षण दिलं कुठून? 100% या 1960चा इतिहास काढा. 60 नंतर ज्यावेळी महाराष्ट्र बनला तेव्हापासून आजपर्यंत 12 मराठा मुख्यमंत्री झाले. या 12 मराठा मुख्यमंत्र्यांनी एखादा जरी मराठा समाजाला ललांबूट ठरेल, मदतगार ठरेल असा एकही निर्णय घेतला तर तुम्ही मला सांगा. नाही तर आदरणीय देवेंद्रजींनी 2014 ते 19 आणि त्यानंतरच्या गेल्या 2.5-3 वर्षामध्ये घेतलेले निर्णय, मग ते सारथी असो, मराठा विद्यार्थ्यांना परदेशामध्ये जाण्यासाठी शिष्यवृत्ती असो, त्याची स्कॉलरशिप्स असो, त्यांची फी रिफंडचा प्रश्न असो, ECBC असो, अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे उद्योजक तयार करणारे असोत, जोपर्यंत मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण मिळत नव्हतं तोपर्यंत त्यांना त्यांच्या शैक्षणिक बाबतीमध्ये, त्यांच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळण्याबाबतीत आणि नोकऱ्याच्या बाबतीमध्ये एक व्यवस्थित धोरण आखून त्यांना मदत केली होती. अर्थात ही तोपर्यंतची, मी असं म्हणत नाही स्टॉप गॅप अरेंजमेंट, परंतु तोपर्यंत काहीतरी दिलासा देण्याचं काम केलं होतं आणि त्याला प्रचंड प्रमाणामध्ये अर्थसहाय्यही दिलं होतं. हे काही मराठा समाजावर पक्षाने केलेले किंवा भारतीय जनता पक्षाने केलेले किंवा सरकारने केलेले उपकार नव्हते. हे सरकारचं कर्तव्याचाच एक भाग होता असं मी मानतो.